अरे हे काय करताय? अरे कुठे घेऊन चाललात? खाली उतरवा मला, सोडा मला. शेठजी, अरे सोडा मला. शेठजी बाहेर येवा. शेठजी सोडा मला, सांगितलं ना. सोडा मला. ध्रुव, याला का पकडून ठेवलंय? काय केलं याने? शेठजी, अहो तुमचा पोरगा तिकडे बाजा वाजवत होता. ज्या लोकांच्या आपण सावलीपासून लांब पळतो त्यांच्या घरात आज जेवायला बसला होता. आता अजून सण नाही करणार आम्ही. तुम्ही याचं शुद्धीकरण करा, ते बी समध्या गावाच्या समक्ष करा. नाहीतर आम्ही समधे मिळून ह्याला समाजातनं बाहेर काढू. मी शुद्धीकरण करण्याचा प्रश्नच येत नाहीये. नियमानुसार तर माझे बाबा आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांचे शुद्धीकरण केलं पाहिजे, ज्यांची बुद्धी भ्रष्ट आहे. तसं तर कुणी कधी विचारपूस करायला देखील येत नाही, पण जेव्हा गोंधळ घालायचा असतो तेव्हा संपूर्ण गाव जमा होतं. हा तर मग शेठजी, आज या गोष्टीचा फैसला होऊनच जाऊ दे. का बुद्धी या गावकऱ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये, का तुमचा मुलगा ध्रुव मध्ये कमी आहे? या गोष्टी तर कडावर न्यावंच लागेल शेठजी. एक तर या कडाला, नाही तर त्या कडाला. ए परेश, संधीचा फायदा उचलू नकोस. चल चल, निघित ना. जाऊ कुठं जाऊ? संधीचा फायदा घ्यायचा तर मी तुमच्याकडूनच शिकलो आहे. हे बघा शेठजी, या परेश बरोबर तुमचं काही मतभेद असेल ना, ते आमचं घेणं देणं नाही. या ध्रुवचं शुद्धीकरण होऊनच राहणार. काय मित्रांनो? आणि बघा, हा अस्पृश्य असून देखील अस्पृश्य लोकांबरोबर राहिला आहे. जेवला आहे हा त्यांच्या बरोबर. म्हणूनच याचे शुद्धीकरण देखील मोठ्या प्रमाणात होईल. याला शेणाने अंघोळ घातली जाईल, तुपाने अंघोळ घातली जाईल, त्यानंतर मधाने अंघोळ घातली जाईल, आणि नंतर 101 विहिरींचं पाणी मागवून त्याला अंघोळ घातली जाईल. आणि त्यानंतर संपूर्ण गावाला जेवण घालावं लागेल, अन्नदान करावं लागेल. अन्नदान. अहो पंडितजी, वेळ बीड लागलाय का तुम्हाला? माहिती आहे का हे सर्व करायला किती खर्च आहे? खर्च? अरे पंडितजी, काय गोष्ट सांगितली आहे तुम्ही? खर्च सांगा करायला याला. सगळ्या गावाचं व्याज खाल्लंय यानं. शेठजी, जेवढं मोठं पाप केलंय ना, तेवढंच मोठं प्रायश्चित्त करावं लागेल. मग ठीक आहे, जे करायचं ते करा, पण आजच्या आज सर्व काही आटपलं पाहिजे. मी नाही करणार शुद्धीकरण. हे बघ ध्रुव, तुझी मनमानी आता नाही चालणार. या गावात, या समाजात आणि या घरात राहायचं असेल तर शुद्धीकरण करावंच लागेल. मी तुमचं गाव, तुमचा समाज आणि तुमचं घर सर्व काही सोडून देईन, पण शुद्धीकरण करणार नाही. पकडा त्याला आणि बांधा एका झाडाला. मी पण बघतोच हा शुद्धीकरण कसा करून घेत नाही ते. चल लांब लांब व्हा, सर्वांनी लांब व्हा. ध्रुव, लांब व्हा, पुढे येऊ नका, नाहीतर मी माझा गळा कापून जीव देईन बाबा. लांब व्हा, लांब व्हा, लांब व्हा, लांब व्हा, लांब व्हा, लांब लांब व्हा. बाबा लांब व्हा, जवळ येऊ नका, नाहीतर मी माझा जीव देईन. हे काय करतोस ध्रुव? ही लोक शुद्धीकरणाच्या नावाखाली कुणास ठाऊक मला कुठल्या गोष्टींनी आंघोळ घालणार आहेत. मग म्हणतील मी आता पवित्र झालोय आणि मला तुम्हा लोकांशी भेटता नाही येणार. पण मी तुला भेटल्याशिवाय नाही राहू शकत भीम. आणि मी जर पुन्हा पुन्हा तुझ्याकडे आलो तर हे लोक पुन्हा मला शुद्धीकरण करायला सांगतील. लांब व्हा, जवळ नका येऊ बाबा. हे सर्व कधीपर्यंत चालेल भीम? कधी ना कधीतरी यांच्या या अत्याचाराचा शेवट केलाच पाहिजे भीम. मग आजच का नाही? पुढे नका येऊ बाबा, नाहीतर मी माझा हात कापून जीव देईन बाबा. ध्रुव, ध्रुव, असं करू नकोस. मी असंच करणार बाबा. शेठजी काय बी करून तुमच्या पोराला थांबवा. हे बघ ध्रुव, जर तू आज यांच्यासोबत निघून गेलास ना तर तुझा माझा संबंध संपला. तू मेलास माझ्यासाठी. हा मग करून टाका मला बेदखल. मी तुमच्यासाठी मेलो असं समजा.
माझ्या आईला तर तुम्ही मारूनच टाकलाय. आता मलाही जिवंतपणे मारून टाका. तुमच्याकडून अपेक्षा काय करू? असं नका बोलूस ध्रुव, हे चुकीचं आहे. ते तुझा बाबा आहेत. ध्रुव बाळा, मी काय म्हणते, बाबा जे बोलतायत ना ते ऐक. शुद्धीकरण करून घे बाळा. हे बघ बाळा, मला ठाव आहे भीमा तुझा सगळ्यात चांगला मैत्र आहे आणि त्याच्यावर तुझा लय जीव बी आहे. पर हे समजून घे की तू भीमा बगर आयुष्य जगू शकशील, पर घरा बेगर, कुटुंबा बेगर, आपल्या बाबा बेगर आयुष्य जगणं लय अवघड होऊन जाईल बाळा. माझं ऐक बाळा. मी जगेन काकू. जसं आजपर्यंत आईशिवाय जगत होतो, तसंच आजपासून बाबांशिवाय जगत राहीन. आणि ज्यांच्या जवळ यांच्यासारखे मित्र असतील ना, तर मग आयुष्य किती मोठं असलं तरी सोपं वाटू लागतं. काय झालं हो शेठजी? का अशाच फुकाच्या धमक्या देत राहाल की काय कराल बी? आज खूप चांगली संधी आहे गावाच्या समोर सिद्ध करायची की तुम्ही या समाजाच्या लायकीचे आहात. आज बेदखल करून टाका याला आणि समजा गावात दिवंडी बी पिटवा की आजपासून तुमचं आणि याचं काय बी नातं नाही आहे. यो तुमच्यासाठी मेला आहे. काय भावांनो, मी काय चुकीचं म्हणतोय का? बरोबर आहे. होय. वय शेठजी, त्याचं म्हणणं बरोबर आहे. करून टाका ना जाहीर. आणि तसं बी तुम्ही असं केल्यावर गाव तुमचा आदर्श घेईल आणि पुढला कोणी बी असं वागायची चूक नाही करणार. आणि हे गावासाठी पण बरोबर आहे. काय मित्रांनो, वाय वय बरोबर करून आहे. टाका. वय शेठजी, याच या गावासाठी योग्य आहे. मग ठीक आहे. मी सगळ्यांसमोर असं जाहीर करतो की ध्रुव सोबत माझा काही संबंध नाहीये. आजपासून हा माझ्यासाठी मेला आणि मी याच्यासाठी मेलो. वा, बघितलंस भीम तू? मी जिंकलो आणि मी स्वतंत्र आहे. माझा कोणी बाप नाहीये, मी कुणाचा मुलगा नाहीये. असं नका करू शेठजी. असं बेदखल करून बापाचं छत्र हिसकावून ध्रुव थोडीच बदलणार आहे. मी परत समजावेन ध्रुवला. ते शुद्धीकरण करायला तयार होईल. फक्त तुम्ही तुमचा राग थुकून टाका. तू गप्पस, नाहीतर तुझ्यावरच थुंकेन. भीम, का विनाकारण तू या लोकांना समजावतोयस? काही फायदा नाहीये. आपल्या मुलाला शुद्ध करायचंय आणि चालले दुसऱ्याच्या मुलावर थुंकायला. शुद्धीकरण तर यांच्या मेंदूचं केलं पाहिजे. तू गप्प बस ध्रुव. मी तुझ्या बाबासनी समजावतोय नव. ते रागात आहेत आणि रागाच्या भरात माणूस जे बोलतो ते त्याचं त्यालाच कळत नाही. काकू, समजावा ना तुमच्या भीमला. का अशा लोकांच्या तोंडाला लागतोय? शेठजी, ध्रुवला माफ करा. पण असं रागाच्या भरात निर्णय नका घेऊ. तर मग समजाव तुझ्या मित्राला, म्हणावं शुद्धीकरण करून घे.
तेव्हाच मी मान्य करेन की तू याचा मित्र आहेस. मग मी बेदखल नाही करणार याला. आणि जर शुद्धीकरण झाले नाही तर केवळ शेठजीच नाही तर संपूर्ण गाव असे मानून घेईल की ध्रुव मेला आहे. मग हा मेला आहे असं समजून आम्ही याचे रीतसर श्राद्ध घालू. जेणेकरून शेठजी एक बाप असल्याचा धर्म तरी पाळतील, मुलगा भलेही न पाळो. मग ठीक आहे, हवं तर तुम्ही तुमचा धर्म पाळू शकता, पण मी शुद्धीकरण करणार नाही. मी पण मान्य करीन की आईसोबत मी पण तुम्ही लावलेल्या आगीत जळून गेलो, कारण मला तुमच्या पापाच्या संपत्तीचा वारसदार नाही व्हायचंय. पंडितजी, आता याचं शुद्धीकरण नाही होणार. पुत्र जेव्हा कुपुत्र होतो तेव्हा त्याचे शुद्धीकरण नाही, तर श्राद्ध घातलं जातं. तुम्ही मंत्र म्हणायला सुरुवात करा. मी छातीवर दगड ठेवीन, जेणेकरून मला त्रास नाही होणार. मंत्र म्हणायला सुरू करा पंडितजी. ओम विष्णोर विष्णोर तथ्यो तदम्य विशेष गुण तदत्. एखाद्याला जिवंतपणे नाही मारू शकत. आमच्या धर्मात कुणाला मारण्याची व्यवस्था देखील आहे. चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या वाईट लोकांसाठी हाच आदेश आहे आणि आम्ही देखील तेच करत आहोत. वारंवार तुमची व्यवस्था. एखाद्याला जातीत वाटून त्याला अशुद्ध घोषित करता आणि त्यांच्या संग स्पृश्य अस्पृश्यतेचं नाटक करता, तर कुणाला पाण्यानं न्हाव घालून शुद्ध करता आणि कुणाला 4 मंत्र म्हणून जिवंतपणे मारून टाकता आणि माहित नाही कसा विचार करता का जिवंतपणे माणसाचं श्राद्ध घालता. कुणाचं दुःख नाही दूर करू शकत, पण दुःख देण्यासाठी लाखो विधी करून ठेवल्यात तुम्ही. जास्त अक्कल पाजळू नकोस भीमराव. तुला काय माहिती धर्म, रीतिरिवाज, संस्कार काय असतात ते? अरे ज्याचं संपूर्ण आयुष्य पवित्र आहे त्यांची सावली देखील धर्माचा नाश करून टाकते. त्यांना तर सर्वात लांब असं कोपऱ्यात जाऊन उभं राहिलं पाहिजे. त्यांना काय ठाऊक की धर्माची ताकद किती आहे. धर्माने ठरवलं तर एखाद्याचं आयुष्य स्वर्ग बनवू शकतो आणि ठरवलं तर नरकापेक्षाही वाईट करू शकतो. म्हणून कुणीही धर्माच्या विरुद्ध जाऊ नये. हा, ते तर मी बघतोच आहे की धर्मामुळे लोकांचं आयुष्य नरकापरीच वाईट झालेलं आहे आणि तुमच्यासारखी माणसं लोकांचं आयुष्य नरकापरीच वाईट करून टाकतात आणि तेव्हा कदाचित तुम्हासनी स्वर्गाचं सुख मिळत असेल. गप्प बस भीमराव, नाहीतर जीभ हासडून टाकेन. वय, आणि जेव्हा कोणी खरं बोलतो तेव्हा त्याची जीभ हासडायची. मला ठाव आहे की तुमच्यासारखी माणसंच खऱ्याचा गळा दाबून आपल्या धर्माला अजून कठोर बनवतात आणि त्यात ढोंगीपणा भरून स्वतः पवित्र असल्याचं ढोंग करतात. भीमा, या लोकसंग वाद नग घालूस. चल घरला इथनं. नाही आई,
मला बोलू दे. कदाचित आज पतूर यांच्या मोर कधी कोणी खरं बोललंच नसेल, म्हणूनच यासनी असं वाटतं की हे जे म्हणतील तेच खरं आहे. हा मग ऐका तर, मला नाही ठाऊक की धर्म काय असतो, रीतिरिवाज कसं तयार होत्यात आणि संस्कार कसं असतात, पण बाबा म्हणतात की ह्या समध्या गोष्टी आयुष्याला सोपं करण्यासाठी असल्या पाहिजेत, अजून अवघड करण्यासाठी नाही. जसं तुम्ही माझ्या मित्राला ध्रुवला बनवताय. योच आहे समध्याला, योच कारण आहे. जेव्हापासनं या रामजी सकपाळचं कुटुंब आपल्या गावात राहायला आलं, त्याआधी समजा चांगलं चालू होतं. ही लोक इथं राहायला आल्यापासनं अधर्म सुरू झालाय. अधर्म सगळ्यात आधी याच्या बापानं आमच्या रीतिरिवाजाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. त्याच्या मागणं हेनं सुरू केलं आणि बोलत गेला. तुम्हासनी ठाव आहे, ध्रुवाच्या आधी बी हे ना एका अजून पोराला घरातून पळून लावलंय. आणि जर असंच का चालू राहिलं तर आम्हा समध्यांची पोरं बंडखोर होतील. शतकानुशतक चालत आलेली आपली संस्कृती, धर्म आणि समाजाचा नाश करून टाकतील. म्हणूनच मी म्हणतो, जर वाचवायची असेल आपल्याला आपली संस्कृती, धर्म आणि कुटुंबाला, तर याला मारून टाकूया. ना राहील बांबू, नाही वाजणार बासरी. काय म्हणताय मंडळी? काय करताय तुम्ही? मारून टाका त्यासनी. माझ्या पोरासनी काय बी करू नका. मी आई असती घेऊन निघून जाते. माझ्या पोराला हात लावू नका. सांगू नका. कोणी बी जागचा हलू नका. जो पतूर रामजी सकपाळ जिवंत आहे, तो पतूर त्याची पोरं, त्याची कारभारी आणि त्याच्या समध्या कुटुंबाच्या कुणी केसाला बी धक्का नाही लावू शकत. बाबा, या ज्याला आपल्या ताकदीचा माज आहे, आज संधी गावली तो समध्यासनी धावतोच. बघूया कुणात किती ताकद आहे.
तुमच्यात की माझ्यात? विश्वास बसत नसेल तर आजमावून बघा. कुणाला बी सोडणार नाही. तुम्ही समदे मिळून बी माझ्या कुटुंबाचं काय बी वाकडं नाही करू शकणार. शबूद आहे रामजी सकपाळचं.